नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण पाहिलं की रणविजयराव तन्वीला तयार व्हायला सांगून बाहेर गेले. अंकिताच्या आईने तिला छान काटाची साडी नेसवली, हलकासा मेकअप केला. त्यांनी मुद्दाम तिला कोणी ओळखू नये म्हणून तिचा चेहरा मुंडाव्यांनी झाकला होता. त्यांना हे सर्व करताना खूप वाईट वाटत होतं, पण पोरगी गेली ते गेली, आता उरली सुरली इज्जत तरी वाचेल म्हणून त्या पण आपल्या मनावर दगड ठेवून तन्वीला तयार करत होत्या. आता पुढे थोड्या वेळाने तन्वीची आई आणि तिचा छोटा भाऊ सचिन दोघे पण तिथे हजर झाले. तन्वी आई दिसताच तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. तनू बाळा, रडू नकोस, तू चांगलंच काम करत आहेस, एवढंच ध्यानात ठेव. तिची आई तिची समजूत काढत म्हणाली. अगं पण आई, इतरांना मदत करताना आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही ना, तन्वी म्हणाली. झालं का तन्वीचं? आधीच लग्नाचा मुहूर्त टळून गेला आहे. तिकडे गुरुजींची पण कुरपूर चालली आहे. अनुष्काचे काका आत येत म्हणाले. हो हो, झालं आहे. चल ग तन्वी, अनुष्काची आई पुढे होऊन म्हणाली. तन्वी आणि अनुष्काच्या दोघींच्या पण कॉमन फ्रेंड लग्नाला आल्या होत्या. तन्वी त्यांच्यासोबतच चालत मंडपाच्या दिशेने जात होती. तिनं एक वेळ सर्वत्र आपली नजर फिरवली. पाहुण्यांनी हॉल भरून गेला होता. तिला एवढी माणसं पाहून तिनं घेतलेल्या निर्णयाचं समाधान वाटत होतं. खरं आहे, मी जर नाही म्हणाले असते तर दोन्ही कुटुंबाची भरल्या मंडपात खूप मोठी बदनामी झाली असती. पण हा विचार अनुष्काच्या मनाला एकदाही शिवला नसेल का? ती का अशी वागली असेल? तिनं आम्हा मैत्रिणींना पण कधी काहीच मनातलं सांगितलं नव्हतं. ती कुठे गेली असेल आणि कोणासोबत गेली असेल? तन्वीला खूप प्रश्न पडले होते, पण त्यावर विचार करायची ही वेळ नव्हती. हॉलच्या मधोमध लग्नमंडप होता. थोड्याच वेळात तिनं लग्नमंडपात प्रवेश केला. तिने अलगद आपला उजवा पाय पुढे टाकून पाटावर उभी राहिली. अंतरपाटाच्या पलीकडे आदित्य उभा होता. गुरुजी पण बराच वेळ झाला ताटकाळले होते, त्यामुळे त्यांनी लगेच मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. गुरुजींनी घाईघाईतच मंगलाष्टका म्हटल्या. शुभ लग्न सावधान म्हणून एकदाच्या वधूवराच्या डोक्यावर अक्षता पडल्या. वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार घालून एकमेकांचा स्वीकार करावा म्हणत गुरुजींनी अंतरपाट बाजूला केला. तन्वी आदित्य एकमेकांना हार घालण्यासाठी पुढे झाले. तितक्यात एकमेकांची नजरानजर झाली आणि दोघे पण एकमेकांकडे पाहून तू म्हणून जोरात ओरडले. तसे आजूबाजूला उभे असलेले मित्रमैत्रिणी आणि इतर मंडळी दोघांच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहत होते. आता यांना काय झालं? भूत पाहिल्यासारखं दोघे पण का ओरडले? गुरुजी कसनुशा नजरेने दोघांकडे पाहत होते, पण त्यांना वेळ होत होता म्हणून ते काहीच बोलले नाहीत. अरे देवा, ज्या मूर्ख मुलाचं तोंड बघायची पण इच्छा नव्हती, तोच आज माझ्या पुढे माझा नवरा म्हणून माझ्या नशिबात आणलास. का रे देवा, माझी अशी परीक्षा घेतलीस तू? मी तर चांगलंच काम करायला निघाले होते ना. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी आज अनुष्काच्या लग्नाला आले ते आले आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी माझंच लग्न झालं. कृष्णा, आता इथून पुढे अजून काय काय आणि कसले दिवस दाखवणार आहेस तुलाच माहीत. तन्वी मनातच विचार करत म्हणत होती. इकडे आदित्याच्या मनात पण हेच विचार चालू होते. देवा, या महामायेसोबत आयुष्य काढण्यापेक्षा मी कुंवारा राहणं पसंत केलं असतं. तो वर पाहून मनातच बोलत होता. वेट, तो मनाशीच विचार करत होता. पण अनुष्का कुठे गेली आणि तिच्या जागेवर ही महामाया चुडेल इथे कशी? आदित्य विचारात पडला. त्याची नजर आता बाबांना शोधत होती, पण बाबा कुठे दिसले नाहीत. पण हे तर सत्य आहे ना की या महामायेशी माझं लग्न लागलं आहे. ही आता त्या दिवशीसारखी रोज माझ्याशी भांडणार म्हटल्यावर माझ्या आयुष्याची तर वाटच लागली. विचार करता करता त्याला त्या दिवशीचं भांडण आठवलं. तन्वी आणि तिची मैत्रीण रिया कॉलेजवरून तन्वीच्या स्कूटीवरून घरी निघाल्या होत्या. पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यात पाणी भरले होते. ती कशीबशी खड्डे वाचवत आपली स्कूटी पुढे घेत होती. इतक्यात भरधाव वेगात पाठीमागून एक 4 व्हीलर आली आणि तिच्या अंगावर खड्ड्यातलं पाणी उडालं आणि तिच्या गाडीला थोडासा त्या गाडीचा धक्का पण लागला आणि त्यामुळे गाडी स्लिप होता होता तिने कशीबशी सावरली. ती आता रागाने लाल झाली होती. ए हिरो,
तुझे काय डोळे फुटले आहेत का? तू गाडी चालवतोयस की हवाई जहाज? ती पाठीमागून मोठ्याने ओरडली. तोवर तो पण आपली गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावून तिची माफी मागण्यासाठी तिच्या दिशेने येत होता. डोळ्यावर गॉगल, केस जेल लावून मस्त सेट केलेले. तो ऑफिसमधून आला होता, त्यामुळे फॉर्मल ड्रेसवरच होता. 6 फूट उंची, रंगाने गोरा, सरळ टोकदार नाक. तो तिच्या पुढे येऊन सॉरी बोलणारच इतक्यात ती सुरू झाली. काय रे, तुझे डोळे फुटलेत का रे? मी म्हणते गाडी चालवता येत नाही तर मग उगाचच कशाला हिरोगिरी करत फिरायचं? बापाच्या जीवावर मजा करायची. गाडी बापाची आहे, पण रस्ता आपल्या बापाचा नाही हे सुद्धा काही मूर्खांना कळत नाही. आणि अजून बरंच काही बाई ती त्याला बडबडत होती. आता मात्र आपल्या हिरोला राग आला. तो तिची माफी मागायला आला होता, पण तिची बडबड ऐकून तो पण तापला. बापाच्या पैशावर काय ग? आणि मी म्हणतो केली मी हिरोगिरी तरी माझ्या बापाच्या पैशावर करतोय, तुझ्या बापाच्या पैशावर तर नाही ना करत. तो पण तिला खुन्नस देत म्हणाला. हे ऐकून तन्वीला अजूनच राग आला. तुझ्या बापाच्या पैशावर करतोस ना तर घरी जाऊन करायची, इथे रस्त्यावर कशाला करत फिरतोस? आता दोघांची चांगलीच खडाजंगी जुंपली होती. रिया तन्वीला शांत करत म्हणाली, तनू चल बास ना आता. बास काय बास? एकतर याची चूक आहे ते आहे. सॉरी बोलायचं सोडून भांडायला सुटलाय हा तर. त्याला काय वाटलं तो भांडतोय म्हणून मी काय गप्प बसेन का? याला त्याच्या आईवडिलांनी साधे मॅनर्स पण शिकवले नाहीत की आपली चूक असल्यावर माफी मागावी म्हणून. तन्वी रागाने लाल झाली होती. तोंड सांभाळून बोल. आईवडिलांचं नाव आपल्यामध्ये आणू नकोस. आणि मी तुला सॉरी बोलायलाच आलो होतो, पण तुझ्यासारख्या चुडेलला तर एखादा वेळाच सॉरी बोलेल. चेटकीन कुठली? आदित्य तिच्याकडे रागात पाहत म्हणाला. चेटकीन कोणाला बोलतोस? नीट बोलायचं समजलं का? ती त्याच्या पुढे बोट नाचवत म्हणाली. आला मोठा शहाणा. तुझा हा शहाणपणा घरी दाखवायचा, कळलं ना सनकी कुठला? तन्वी शांत बसायला तयारच नव्हती. बराच वेळ दोघे एकमेकांशी वाद घालत होते. आज भेटलीस, परत आयुष्यात कुठे चुकून पण माझ्या नजरेसमोर येऊ नकोस, नाहीतर काय होईल तुझे ते ती वेळ ठरवेल. तो रागाने लाल झाला होता. तिला खुन्नस देत हे बोलून तो आपल्या गाडीकडे जायला निघाला. मला पण हेच म्हणायचं आहे. इथं भेटलास ते भेटलास, वर भेटू नकोस. ती त्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात पाठीमागून बोलत होती. तर ही अशी झाली होती यांची पहिली भेट. आणि महत्त्वाचं म्हणजे या भांडणाला फक्त 8च दिवस उलटून गेले, म्हणजे अजून हे भांडण ताजंच आहे. दोघांनी पण एकमेकांचा उद्धार केलेला आणि ते शब्द अजूनही दोघांच्या डोक्यात तसेच आहेत. आता काय होईल या दोघांचं ते येणारी वेळच ठरवेल. दोघे पण अवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते. गुरुजींनी तिच्या साडीच्या पदराची आणि आदित्याच्या उपरण्याची गाठ बांधली. देवा, अशी कशी रे तू माझी या महामायेसोबत गाठ बांधलीस? तो मनात म्हणाला. तेवढ्यात गुरुजी त्या दोघांकडे पाहत म्हणाले, चला उठा. तुम्हा दोघांना एकमेकांना 7 जन्म साथ देण्याची वचनं देत सप्तपदी चालायची आहे. देवा, 7 पाऊल चालू शकणार नाही मी याच्यासोबत, आणि 7 जन्म साथ देण्याचं वचनं? काय चाललंय हे माझ्या आयुष्यात? परमेश्वरा वाचव रे यातून मला. ती मनातच बडबडत होती. गुरुजींनी तिचा हात त्याच्या हातात दिला. तेवढ्यात दोघांची पुन्हा नजरानजर झाली. तन्वी रागाने लाल होऊन त्याच्याकडे पाहत होती. मेलो रे देवा, चुडेल कशी पाहते मला. मला तर वाटतंय ही आज मला तिच्या नजरेनेच जाळून टाकेल. तो कसानुसा तोंड करत मनातच बोलत होता. आदित्य पुढे आणि तन्वी मागे मनातून आपापल्या नशिबाला कोसत सप्तपदी चालत होते. 7 फेरे झाल्यावर गुरुजींनी पूजा करून मंगळसूत्र आदित्यच्या हातात दिलं. ते त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाले, मी आता जे बोलेन तसं तुम्ही तुमच्या मनात बोलून नववधूच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालायचं आहे. गुरुजींनी मंत्र बोलायला सुरुवात केली. गुरुजी तर श्लोक म्हणाले, पण माहीत नाही आदित्य मनातून काय बोलत होता. तन्वी तर स्तब्धच झाली होती. आजपासून तुम्ही दोघे विधिवत एकमेकांचे जीवनसाथी झाला आहात. सुखदुःखात एकमेकांची साथ सोडायची नाही.
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करा. गुरुजी दोघांना आशीर्वाद देत म्हणाले. याच्यासोबत आणि सुखी संसार. तन्वी तोंड वाकडं करत मनातच म्हणाली. इकडे आदित्य पण हिचा आणि माझा सुखी संसार नाही तर दुःखी संसार म्हणावं लागेल. तो पण मनातूनच बोलत होता. पण त्याआधी आता आधी मला बाबांना भेटावं लागेल. दोघे पण मनात नसताना नातेवाईकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत होते. शेवटी ते दोघे आदित्याच्या आईबाबांजवळ येऊन पोचले. आदित्याची आई पण नववधूला पाहून आश्चर्यचकित झाली. तन्वीचा चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न पडले होते आणि ते आदित्याच्या बाबांनी पण पाहिले होते. दोघांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तो बाबांकडे पाहत त्यांना म्हणाला. अहो, ही कोण मुलगी आहे? ही अनुष्का नाही. आदित्याची आई सुलोचना रणविजयरावांकडे पाहून हळू आवाजात त्यांना विचारत होत्या. हो हो, मी सर्व सांगतो. पण हे सर्व होऊ दे. घरी गेल्यावर तुम्हा दोघांना सर्व सांगतो. रणविजयराव टेन्शनमध्ये म्हणाले. त्यांना आता आदित्याच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याचंच टेन्शन आलं होतं. ते हसत मुखाने सर्व पाहुण्यांना निरोप देत होते. रवींद्रराव आणि अनुष्काची आई तर लग्न लागले की लगेचच घरी निघून गेले होते. तन्वी तिच्या आईबाबांच्या पाया पडायला त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. आदित्याला पण ती जाईल तिकडे तिच्या मागे जावंच लागत होतं. कारण दोघांच्या पण मनात नसताना देवानं त्या दोघांची जन्मभरासाठी गाठ बांधली होती. ती आईबाबांच्या पुढे नमस्कार करायला वाकली. तिच्यासोबत आदित्यने पण त्यांना नमस्कार केला. त्याला एकच प्रश्न पडला होता की ही कोण लोक आहेत आणि ही मुलगी यांच्या का पाया पडत आहे. तसं तर त्याच्या मनात असंख्य प्रश्न थैमान घालत होते. पण आता बाबांशी बोलल्याखेरीज कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याला मिळणार नव्हतं हे तर त्याला माहीत होतं. दोघांची गाठ बांधली होती त्यामुळे दोघे नुसते एकमेकांना खेचत होते. म्हणजे तिला जिकडे जायचं असेल तिकडे ती त्याला खेचून घेऊन जात होती, तर तो पण त्याला जायचं असेल त्या दिशेला तिला खेचत होता. एक एक करून सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घराच्या वाटेला लागले. आता तिथे तन्वीच्या आणि आदित्याच्या घरचेच लोक होते. तिचे आईबाबा रणविजयरावांकडे पाहत म्हणाले. साहेब, सांभाळून घ्या आमच्या पोरीला. अजून ती लहान आहे. तिचं काय चुकलं तर मोठ्या मनाने तिला माफ करा. तिचे आईबाबा हात जोडत म्हणाले. तुम्ही आधी हे साहेब वगैरे बोलणं बंद करा आता. आता आपण एकमेकांचे व्याही झालो आहोत आणि तुम्ही असे माझ्या पुढे हात जोडू नका. खरं तर हात जोडून मी तुमचे आभार मानायला हवेत. कारण आज तुम्ही आणि तुमच्या मुलीने मला खूप मोठ्या बदनामीपासून वाचवलं आहे. तन्वीची काळजी तर तुम्ही सोडूनच द्या. ती आजपासून तुमची नाही तर माझी मुलगी आहे. रणविजयराव त्यांचे हात हातात घेत म्हणाले. सुलोचना तर हे सर्व डोळे मोठे करून ऐकत होती. यांचं हे काय चालू आहे, बदनामी वगैरे? रणविजयरावांच्या बोलण्याचा त्यांना काहीच अर्थ लागत नव्हता. आदित्याची पण तीच अवस्था झाली होती. बाबा काय बोलतायत हे त्याला पण काहीच समजत नव्हतं. पण मगापासून एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती. ती म्हणजे हे की या महामायेचं नाव तन्वी आहे आणि हे हिचे आई बाबा आहेत आणि त्यांनी बाबांना बदनाम होण्यापासून वाचवलं. म्हणजे अनुष्काने नक्की काय केलं आणि अनुष्का कुठे आहे? त्याला यांचं संभाषण ऐकून तर आणखीनच प्रश्न पडले होते. तन्वीचे आई बाबा तिचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. ती पण आईच्या गळ्यात पडून रडत होती. तनू, तू घाबरू नकोस. तुलाही तुझी सासू आईप्रमाणे माया लावेल. रणविजयराव सुलोचनाकडे इशारा करत म्हणाले. ते सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन जायला निघाले. रणविजयरावांनी ड्रायव्हरला बोलवून त्याला तन्वीच्या आईबाबांना आणि भावाला गाडीने घरी सोडायला सांगितलं. तन्वी पुन्हा एकदा आपल्या आईबाबांना भावाला बिलगली. अश्रुपूर्ण नेत्रांनी ती तिघांच्या पण चेहऱ्याकडे पाहत होती. आईबाबांनी तिचा निरोप घेतला आणि गाडीत बसले. या दोघांसाठी फुलांनी सजवलेली गाडी घेऊन ड्रायव्हर हॉलच्या दाराशी उभा होता. इकडे सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न पडले होते. त्यांना कोणाला निरोप द्यावा आणि कोणाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. चला आता तुम्ही दोघे पण गाडीत बसा. आम्ही पण तुमच्या पाठीमागूनच येतोय. रणविजयराव आदित्य तन्वीच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाले.
बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आदित्य म्हणाला. हो बोलू, पण त्याआधी घरी चल. तुझ्या आईला पण तुझ्यासारखे बरेच प्रश्न पडले आहेत. घरी गेल्यानंतर दोघांच्या पण प्रश्नांची उत्तरं मी देतो. रणविजयराव त्याला समजावत म्हणाले. दोघे पण गाडीच्या दिशेने गेले. तन्वीला तर सर्व माहीत होतं, पण आदित्य मात्र सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होता. तो विचार करत करतच गाडीत बसला. ती पण त्याच्या बाजूलाच बसली, पण दोघांमध्ये अंतर राखून ती बसली. आदित्यने नजर वर करून तन्वीकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरले होते. त्याला तिची दया आली. तो तिच्याकडे पाहत होता. एवढ्यात तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. लगेचच तिने त्याच्याकडे रागात पाहिलं. नाही नाही, ही महामाया कधी सुधारणार नाही. काय होणार यापुढे माझं त्या परमेश्वरालाच माहीत. देवा, आता तूच वाचव रे या महामायेपासून, तो मनातच विचार करत म्हणाला. देवा, माझं आणि याचं उभ्या जन्मात पटणार नाही. देवा, तुला माझी थोडी पण दया नाही का रे आली? देवाला बोलून आता काय फायदा? मीच तर लग्नासाठी हो म्हणाले. मला जर माहीत असतं नवरदेव हा आहे, तर मी या जन्मात याच्याशी लग्नाला तयार झाले नसते. मला तर एवढी पण बुद्धी आली नाही की किमान होणाऱ्या नवऱ्याचा एकदा फोटो तरी बघावा. माझी मती कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे. आता भोग तन्वी कर्माची फळं, ती मनातून स्वतःला कोसत होती. ड्रायव्हर सावकाश गाडी चालवत घराच्या दिशेने घेत होता. ती काचेतून बाहेर पाहत बसली होती आणि आदित्य कधी एकदाचा घरी पोचतोय आणि ही दोघांमध्ये बांधलेली गाठ सुटते याची वाट पाहत होता. तर मित्रांनो, कसा वाटला भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.